आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वी शहादा शहरात शांतता, सुव्यवस्था तसेच मूलभूत सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते हाजी झिशान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पोलीस प्रशासन व महावितरण विभागाची भेट घेऊन निवेदन सादर केले। रमजान काळात इफ्तारच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, बाजारपेठेतील दुकानं शिस्तबद्ध पद्धतीने मांडण्यात यावी, तसेच दुकानदारांना उशिरापर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशा मागण्या पोलीस निरीक्षक माननीय पाटील यांच्याकडे करण्यात आल्या आहेत। यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य केलं जाईल व रमजान काळात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही असं आश्वासन देण्यात आलं। यानंतर शिष्टमंडळानं महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रमजान काळात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। सहरी इफ्तार व तरावीहच्या वेळेत वायरमन व लाईनमनची संख्या वाढवावी, तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्ती करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या मागण्यांची दखल घेत रमजान काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे। यावेळी हाजी झिशान पठाण यांच्यासोबत सलमान पठाण, तौसिफ तेली, जावेद बागवान, नासिर सय्यद, तौसिफ बेग, शाहरुख बेलदार, जकीर पठाण, मोईन पठाण, शोएब खाटिक, फारुख मेमन, सोनू पठाण, सलमान बागवान, आवेश पठाण आणि नदीम मिर्झा उपस्थित होते। दरम्यान हाजी झिशान पठाण यांनी शहरातील सर्व दुकानदार व नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे, नियमांचं पालन करण्याचे आणि रमजानचा पवित्र महिना शांतता, सलोखा व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केले आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।